हं. शेतकरी मित्रांनो नमस्ते. KM किसान ॲग्री चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आता आपण इथं जो प्लॉट केलेला आहे हा प्लॉट देशी वाण. पण तो कोणता देशी वाण? तर पंढरपुरी देशी वांगा आपण ह्याच्यामध्ये लावणार आहे. म्हणजे तरू आणायला जायचं आहे आपल्याला 150 किलोमीटर पंढरपूरला. ह्यामध्ये जो बेसळ डोस आहे हा बेसळ डोस पोकरणी म्हणजे ताकारेतून आपल्याला जवळजवळ 15 30 40-45 किलोमीटरवरनं हा आपला भेसळ डोस म्हणजे करंजी, लिंबोळी, मासळी हे पोकर नेऊन आणणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फुटव्याची लागवड आणि टाटा रॅली गोल्ड इथं आपल्याला काय दुर्भाग्यच आहे असं समजा. जसं पार्लेचा बिस्किटात एक नंबर बिस्किट पार्ले बिस्किट, तसं भेसळ डोसमध्ये सूक्ष्म जीवाणू जे आहेत म्हणजे काय म्हणूया कॉम्बी, तर त्यामध्ये टाटा रॅली गोल्डची कॉम्बी चांगली आहे. पण पलूसला मला टाटा रॅली गोल्ड कॉम्बी मिळाली नाही, कुंडलमध्ये मिळाली नाही, इस्लामपुरात मिळाली नाही, ताकारीत तर नाही तर नाहीच काय. मग आपण ही वांगीमधून फुटव्याची लागवड आणि माझ्या मित्राचा फ्लावर चालू होता. मला वाटते मार्गशीर्षचा हा पहिला का दुसरा पहिलाच सोमवार झाला आणि ह्या सोमवारी आपण फ्लावर घेऊन बाजारात बसतो. तो मित्राचा फ्लावर चालू होता, कवळा लूस गड्डा होता. ज्या दारात आणला त्या दारातच त्याचा धुळा बी उठवला. खूप छान वाटलं काय. आणि येताना आपण ते टाटा रॅली गोल्ड आणि फुटव्याची जी लागवड आहे आयशेल यारा कंपनीची, ते 1 किलोभर लागवड आपण आणली. आता ह्यामध्ये पूर्ण आपण ही फुटव्याच्या लागवड 1-2-3 सोडल्या रासायनिक, पण ते किती जाणार आहे? तर एवढ्या सगळ्या रानामध्ये मित्रांनो 100 ग्रॅम लागवड फुटव्याची लागणार आहे 1 किलोतली, आणि ती एका वेळेला. मासे आपले ते 2 डोस होणार आहेत. मग किती लागवड पण नाच्या बरोबरच आहे. मग यामध्ये आपण आता रान तापवत ठेवले, सऱ्या पाडलेत. पंढरपूरवरून वांग्याचं तरू येणार आहे. पोखरणीवरून आपल्याला भेसळ डोससाठी करंजी, लिंबोळी, मासळी मिळणार आहे. वांगीतून आपण याचं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते घेतलेलं आहे. रेट्रे हार्नाक्षमधून आमचे सतीश पवार म्हणून ट्रॅक्टर कुबोट आहे त्यांचा ट्रॅक्टर, त्यांनी हे अतिशय सुंदर साऱ्या पाडून दिलेल्या आहेत. तसंच आपले ताकारीतले आमचे लाडके बंधूच म्हणा किंवा भावकीतलेच आहेत म्हटलं ना, दामवांनानी आपल्याला इमिजिएटली ज्या ज्या वेळेला बोलवलं. पैसे तर आता माझा मुलगा आजारी असल्यामुळं आजारी होता त्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हते, आणि ज्या ज्या वेळेला दामवांनाला हाक मारली, कारण आपला बी तसा पैशाचा व्यवहार ज्यावेळी वेळेला माझ्याकडे पैसे येतात तर कुठल्या व्यापाऱ्याचे पैसे आधी ठेवत नाही. व्यापारी आधी त्याचं देणं असेल ते भागून टाकायचं आणि नंतर आपला नफा बघायचा. मग दामवांनाला एक फोन केला, दामवांनाने लगेच मला कुरट मारून दिला. नांगरलेलं नाही आहे. परत लगेच परत दुसरा फोन एक 7-8 दिवसांनी केला आणि रोटर मारावा लागतो. आणि ज्या वेळेला दामवांना रोटर मारायला आला त्यावेळेला आपल्याला असं दिसलं की ही काळ्या रानामध्ये घाती नाहीत. मग आपण रोटर मारून दामवांनाकडनं घेतला आणि त्यांच्या सल्ल्यानंच आपण ह्या सतीशकडनं आमच्या मित्राकडनं सऱ्या पाडून घेतल्या. आणि खरं सांगायचं म्हटलं तर जसं काम दामवांनाच आहे, पहिल्यांदाच सतीशला सांगितलं आहे, तसंच रेट्र्याचा जो सतीश पवार आहे त्याचं पण काम सुंदर आहे. कुपोटानं सऱ्या सोडतो. तुम्हालाही कुणाला जर सऱ्या सोडायच्या असेल तर सतीशला. आणि विशेष म्हणजे बांधाला बघावं, खाली इतकी चर आहे, डबर आहे, पण ट्रॅक्टर तर खाली न जाता इंजन न थटता त्यानं इतक्या छान सऱ्या सोडलेत त्याला शब्द नाही आहे. मला भीती वाटत होती की तो सारा कशा सोडतोय. आणि ह्यामध्ये वांगी कसं आहे, ही आपली वांगी देशी वाण असल्यामुळं 1 वर्षभर वांगं चालणार आहे. उत्पन्न ह्या वांग्याचं संकरित वांग्याच्या तुलनेनं कमी निघतं. पण कसं निघतं तर संकरित वांगं सुरुवातीलाच ह्या एवढ्या छोट्याशा प्लॉटमध्ये 100-200-300 किलो माल निघणार, पण त्याचं लाईफ तर ते 3-4 महिन्याची लाईफ आहे. आणि देशी वांग्याची 1 वर्ष आहे. म्हणजे देशी वांगं तुम्हाला माल देणार, पण ते कसं देणार, हळूहळू देणार. आणि देशी वांग्यात आणि संकरित वांग्यात फरक काय आहे तर संकरित वांगं जे आहे ते तुमचं थ्रिप्स असो, पांढरी माशी असो, व्हायरस असो, या रोगाला बळी पडतं. देशी वांग्याचा देठ ही जाड आणि देशी वांग्याचा जी साल आहे तीही जाड, त्यामुळे ते रोगाला बळी पडत नाही. आळी कीड पण लय लागत नाही. आणि औषध आला तर आपल्याला काय पूर्ण आपलं कसबे डिग्रजचे सर आहेत, कोरेगावचे सर आहेत, वांगीचे आमचे औषध दुकान सिद्धनाथ दुकान आहे, दत्तकृषी सेवा केंद्र आहे, यांच्याकडून सगळ्यांच्या सल्ल्याने आपण चांगली भारीतलीच औषधं घेणार आहे, जेणेकरून त्याचा विषाचा जो कंटेन आहे
तो कंटेंट फार कमी असावा. 0.5%, 10% म्हणजे 100पैकी 25%, 100पैकी 10% इतका. जेवढा कमी विषारी असेल औषध, म्हणजे औषध कार्य कसं करतं तर लाल शिंबॉल, निळा शिंबॉल, पिवळा शिंबॉल आणि हिरवा शिंबॉल. तर आपण हिरव्या आणि पिवळ्या शिंबॉलमधली औषधं जास्तीत जास्त कीटकनाशक वापरणार आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला हानिकारक होऊ नये. आणि माझी नेहमीच आता आपला उद्देश जो होता, पहिला उद्देश होता शेतकरी मित्रांनो, बैलगाडीची शर्यत चालू व्हावी, ती झाली. आपला दुसरा उद्देश होता की हे जे दूध व्यवसाय जो आहे, त्या दूध व्यवसायामध्ये बरेचसंच काही चुकीचं चाललं आहे. तोही मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांनी त्याचा आवाज उचलला आणि जिथं चुकीचं चाललं आहे, 72 तास मित्रांनो दूध पिशवीतलं टिकते. आणि आपण म्हशीचं दूध काढून बघा, खुली चॅलेंज आहे आपली, 72 तास दूध टिकवून द्यावं. मग तुम्ही मला सांगा, त्या 72 तास पिशवीत दूध टिकते आणि आपलं घरचं दूध मात्र 72 तास टिकत नाही. मग त्यामध्ये इसेन्स म्हणा, त्यामध्ये काहीतरी केमिकल, ते दूध टिकायसाठी काहीतरी टाकावं लागतं. हेच आपली लहानगी बाळं खातात दूध. त्यापेक्षा माझी विनंती आहे की दूध जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डेअरीवाल्याला 5 रुपये जादा द्या. एक कप चहाचा 10 रुपये होते. एका लिटर दुधाला डेअरीवाल्याला मागून जर पांडूकडं आणि आमचा सचिनकडं, इथं खाली पण आपले आदित बापू होते, त्यांच्याकडं दूध पण चांगलं आहे, आपल्या नितीन आहे ताकारीमध्ये, तर दूध हे पिशवीतलं न घेता डेअरीवाल्याकडनं जर घेतलं तर दूध खरंच खूप छान. कारण माझंच ते पिशवीतलं दूध पिल्यावर एकदा उलट्या झाल्या आणि दूध गाडीवाल्याला म्हणलं, यार लेका कसलं दूध आहे, इच्छा मी भोसडात आणि त्या डेअरीवाल्यांच्या अशी शिवी दिलं. तो म्हटला काय पिशवीतलं दूध घेतलं होय? पिशवीतलं दूध बऱ्यापैकी म्हटलं पावडरीचं दूध असते. ते दूध पावडर कसली असते आपल्याला बी काय दिले फळा जाय नको, आपला विषय आहे शेतीचा, शेतीकडे आहे. पण ते पिशवीतलं दूध एवढं काही खास नसते असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. तर आपण याच्यामध्ये आता ह्या सऱ्या पाडून आपण तापतरान ठेवले. भेसळ डोस खूप छान देणार आहे आणि अतिशय सुंदर मी तुम्हाला याच्यातनं कशा पद्धतीनं आपण काय काय करतोय बघा. कितीतरी लांबची एक गोष्ट आहे. पोखरणी लांब आहे इथून, पंढरपूर लांब आहे इथून, वांगी सगळं 15-16 किलोमीटर लांब आहे. तर एक वस्तू गोळा करताना माऊली खूप त्रास होतो. आज गेले 10-15 दिवस झालं मी वांग्याचं मॅनेजमेंट करतोय आणि आज तारीख 2-3 तारीख आहे व्हिडिओ करताना काय, म्हणजे 10-12 तारखेला आपण वांगी लावणार आहे. म्हणजे अजून 7-8 दिवस काय मॅनेजमेंट आहे, काय नियोजन आहे. जी माझ्या हातात काठी आहे ती कुंडलच्या एका काकांनी काट्या दिल्या, त्या सगळ्यात लहान काठी हेच होती. आणि नाही म्हटलं तर ह्या काठीचं 3-3.5 किलो वजन असेल असं मला वाटतं. प्युअर मानगा कोळू, प्युअर भरीव कोळू. म्हणजे असा माल जर मिळाला तर शेती फार छान होती. ह्या 4-5 वर्ष या काठीला काय होणार नाही. काय म्हणे, गॅरंटी के साथ वॉरंटी के साथ गॅरंटी बी, अशी ही काठी आहे. ही चारही बाजूनं आपण याला काठी लावणार आहे, ठिबक टाकणार आहे, मल्चिंग पेपर हाताळणार आहे. सर्वसाधारण आपल्याला 50,000 ते 60,000 रुपये मॅनेजमेंट खर्च येणार आहे. मग पैसे होतील का हो, की पांडुरंगाला काळजी, तिची आपण काळजी करणार नाही. पण मला खात्री आहे की वर्षभर वांग ठेवणार आहे तर 1-2 वेळा तर चढ होणार होतोच. 2-3 महिने, 1 महिना 2 महिना चांगला दर गावला तर आपली गाठल्याला कर्ज निघाला आणि तिथनं पुढं होईल तो काय आपलं 4 पैसे फायदा. ह्याच्यात पण अजून स्वच्छता करण्यात लई आप ह्याच्या मारे. पण मॅनेजमेंट चांगलं करून, आणि वाहतूक पण फार लांब आहे. तिथं आपण जरा प्रयत्न करणार आहे की थोडंसं आता नवीन टेक्नॉलॉजी निघाली आहे की सोलरवरती CCTV मित्रांनो निघाला आहे. तर तो CCTV पण इथं बसवणार आहे. आपल्या रानात जनावर काय येते, काय नाही, काय होतं हे बघायला. इथं आपण खूप पण मारणार आहे. उन्हाळा चालू होणार आहे, आपलं द्यायचं दाणका ठेवून इथं झोपायचं, आपलं टेन्शन आहे. 1-2 हत्यारं ठेवायचे, आपलं वैता बिता, आणि आपलं सकाळ सकाळी आपलं ठेबक पाणी पिणी पाजायला आणि फ्रेश वाटतं राहणार झोप. मला पहिल्यापासून सवय आहे राहणार, डोंगराला पाक कंपाऊंड कडेला फॉरेस्ट का त्याच्या झोपत होतो, भारी वाटायचं. तर साऱ्या तर सतीनं खूप छान सोडले. पुढची सगळी माहिती पाहण्यासाठी आपला KM किसान ॲग्री चॅनल सबस्क्राईब करा. मी शक्यतो असं म्हणत नाही मित्रांनो, पण पुढं आपण कुठल्या भाजीला काय भाव मिळणार आहे हे नक्की सांगणार आहे. तरी पण मी आत्ता जाता सांगतो, आलं, केळीचा आत्ता दर पडला आहे. पुढल्या वर्षी केळी लावायची आहे, चालू वर्षी आलं लावायचं आहे. आता हा व्हिडिओ प्रत्यक्षाने तुम्हाला अनेक माहिती देतो की कांद्याची जी लागण आहे ते उन्हाळी कांदा जर तुम्ही लावला असा, सरीतनं काय नाही, ऊस लावताय, ऊसाची शेती करा आणि कडन एक बघल तुम्ही कांदा लावा. जर तुम्हाला लागली लॉटरी तर 100% कांद्याचे पैसे होणार. कांदा डोळ्यातनं पाणी काढणार. 2025ला म्हणजे 24-25चा जो कांदा होता तोच डोळ्यातनं पाणी काढणार होता. फार मोठं शेतकऱ्यांना कुजवायचं जे राजकारण आहे
आपला कांदा 31 देशांना एक्सपोर्ट होतो आणि तो एक्सपोर्ट झाला नाही. त्यामुळं कांद्याचे भाव माऊली 8 रुपये 7 रुपये किलो आहेत. जशी ऊसाची अवस्था आहे तशीच कांद्याच्या शेतकऱ्याची आहे. सांगताना फार दुःख वाटतंय. आपला पण एक 10 टन कांदा होता. आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपला 50 टन कांदा आपण पिकवायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचा स्टॉक बी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू, देवाला काळजी. पण बरीचशीच तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. रामकृष्ण.